मला जो प्रश्न पडला होता की आचारी आलू हे नाव कसं काय पडलं? याच्यामध्ये बेसिकली आपण लोणच्याचा जो मसाला असतो खार आणि तेल ते फोडणीमध्ये वापरणार आहोत. मिक्स साधं तेल आणि म्हणजे आचारचं तेल. मी विचार पडला तर आचारी आलू, आचारी म्हणजे आपण साधारण जेवण बनवणार ना. असो, आता आपण साहित्यावर जाऊया. साहित्य काय याचं? साहित्य आहेत उकडलेले बटाटे, टोमॅटो, कांदा, आलं लसणीची पेस्ट, फोडणीसाठी लसूण, हा खडा मसाला आहे वाटलेला, हे लोणच्याचं तेल आणि खार, फोडणीसाठी मोहरी आणि मीठ. ओके. खडा मसाल्यामध्ये आपण नॉर्मली घालतो तेच आहे? हा, तेच. लवंग, काळी मिरी, वेलची, दालचिनी, तेजपत्ता वगैरे. ओके. अजून काय नाही ना याच्यात? लाल तिखट पण. ओके, म्हणजे एक टाकलं की कम्प्लीट रेडी. ओके, साहित्य बघितलेलं. आता काय करायचं सांगा की? आता आपण मोहरी घालूया. तेल तापलेलं आहे. तेल तापलंय की नाही हे कसं बघायचं माहिती का? मी फारच अगदी मायनर आणि अगदी पहिली आणि दुसरीतल्या गोष्टी सांगतोय, पण काय काही काही विसरल्या जातात ना. मला सांगा, तुमच्या शाळेतल्या किती गोष्टी तुम्हाला आठवतात? मधल्या सुट्टीत तुम्ही काय खायचं तुम्हाला आठवतं का? मला आठवतं. चण्या मण्या खायचं, बोरं चण्या मण्या. त्यानंतर पूर्वी कापूस मिळायचा, त्यानंतर लिंबूच्या गोळ्या मिळायच्या बाहेर. किती घालू बघ बस. मोहरीचं झालं. आता काय करायचं? आता आपण ते लोणच्याचं तेल आहे ते घालूया. किती घालायचं रे? 2-3 चमचे. तो खार पण टाका त्याच्यामध्ये. थोडंसं असं. बस. पण हे लोणच्याचं तेल आपण आधीच घातलं तर चालेल, तसंही चालेल. त्याचा काय मोठा फरक पडत नाही? नाही. शेवटी काय लोणच्याचा तो वास आहे ना तेलाचा, तो लागा. थोडीशी आलं लसणीची पेस्ट, कांदा घालूया. ही डिश तुम्ही शोधली? हो. नाही. म्हणजे अरे ह्याला काय अर्थ आहे? मला अजून कळलंच नाही कोणी बनवली. शोधली नाही, शोधली नाहीये. ती मला बहिणीने शिकवली आहे. अच्छा. थोडासा आपण कांदा हा फ्राय करूया. थोडा गुलाबी रंगावर आला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. आता त्याच्यामध्ये हा मसाला घालूया. अजून थोडं. बस. मीठ घालूया चवीनुसार. आपल्याला खडा मसाला बाजारात मिळतो का? हो, बाजारात मिळतो. हो, रेडीमेड मिळतो. मग त्या मसाल्यामध्ये आणि आपल्या मसाल्यामध्ये काय फरक असतो? म्हणजे आता तुम्ही हा जो वैयक्तिक बनवून जो आणला त्यात काही फरक असतो का? किंवा लवंग आपण जास्त? हा, त्याच्यामध्ये आपण थोडं मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. घालू बटाटे. आता त्याच्यामध्ये बटाटे. बघा, आता खायला सुरुवात करायचं. हो. तुम्ही जायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. आचारी आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले बटाटे, टोमॅटो, कांदा, आलं पेस्ट, लसूण, वाटलेला खडा गरम मसाला, लोणच्याचं तेल, लोणच्याचं खार, मोहरी आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लोणच्याचं तेल, लोणच्याचं खार, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि खडा मसाल्याची भरड घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि उकडलेले बटाट्याचे तुकडे घालून परतून भाजी सर्व्ह करावी.